आता ही चेष्टा एवढी मला महागात पडेल वाटलं नव्हतं. तर विषय काय झालेला त्याला सांगतो तुम्हाला. आपलं रोजच्या सारखं सकाळ सकाळी आवरून बसलेलं घरात, तेवढ्या जोडदाराच कॉलाला चल म्हणला जरा गावात जायचं आहे. जी काय मग ते केलं आणि तेल टाकून आलो घरी, कारण आपल्याला संध्याकाळी तडसरला जायचं होतं. घरी येऊन व्हिडिओ एडिट करत बसलेलो, पण मोबाईल लयच तापायला लागला. त्यामुळे जरा मोबाईलवर गार पाणी बसलं, पण हीच गार पाणी लय महागात पडलं, कारण मोबाईलची केबलच खराब झाली. कशी झाली काय झाली काहीच कळना. आता जाऊ दे म्हटलं, फोन आपला चार्जिंग झालेला, म्हटलं पहिल्यांदा तिकडे जाणं महत्वाचं आहे. तिथे जाऊन बळी ह्यांची तयारी चाललेली, त्यामुळे म्हटलं आपलं पण लागले शूट घेऊन टाकावं. सगळं शूट कंप्लीट झालं, फक्त आता एका शूट साठी थांबलेलं ते म्हणजे पडदा ओपनिंगचं. त्यात इकडे सुजल तर काय सुट्टी देतच नव्हता, कुठला सुद्धा सीन मिक्स करत नव्हता. आम्ही फक्त एका शूट साठी थांबलेलो आणि तो शूट खरंच खतरनाक आला. तुम्हाला जर या व्हिडिओचा रिझल्ट बघायचा असेल तर आपल्या दुसऱ्या पेजला जाऊन बघा. तुम्ही आयडी टॅग केली. शूट कंप्लीट झालं निघालेलो, तेवढ्याच मध्येच पाऊस चालू झाला. रात्रभर व्हिडिओ एडिट करून झोप तर निभार आलेली, पण पर्याय नव्हता. त्यामुळे सकाळी लवकर उठलो आणि निघालो कार्डला, कारण आपल्याला मोबाईलची केबल घ्यायची होती. आणि त्यात कार्ड मध्ये गेलो, आद्याला अजून एक काम लागलं, ते म्हणजे गाडीची नंबर प्लेट आणायची होती. शोरूम मध्ये जाऊन बघितलं तर कोणच दिसत नव्हतं. त्यामुळे निवांत बसलो सोप्यावर पंख्याचं वारं खात. नंबर प्लेट घेतल्यावर निघाला तर आपल्या कामाकडे. तिथे जाऊन मोबाईल चार्जिंग लागला तर चार्जिंग लागलेला, पण ते म्हणत होते केबलला खरंच प्रॉब्लेम आहे, ते आता रिप्लेसमेंट होईल, पण कोल्हापूरला जायला लागेल तुम्हाला. आता म्हणलं रिप्लेसमेंट होते तर नवीन काय घ्यायची गरज नाही. तेवढं तिकडे बोलले तर कोणाचा भाऊ काय माहित, पण खतरनाक चित्र काढत होता. आता आपलं काम तर काय झालं नाही, त्यामुळे म्हणलं आपण जाऊया घरी. आता हे काम करायचं म्हणलं आपल्याला डायरेक्ट कोल्हापूर गाठायला लागणार आहे. जाताना एक उसाचा रस मारला आणि गेलो घरी. रोजच्या सारखं आलो संध्याकाळी परत कोकम प्यायला. आज जरा आईस्क्रीमचे बजेट हल्लेलं, त्यामुळे जरा म्हणलं आज कोकम पिऊया. आता इथपर्यंत व्हिडिओ बदलस तर लाईक आणि फॉलो करून जावा.